2 एप्रिल रोजी आहे हनुमान जन्मोत्सव. होय, चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्र हनुमानाचा जन्म झाला. म्हणूनच हा दिवस हनुमान जन्मोत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आणि विशेष म्हणजे या दिवशी आहे गुरुवार. 2026 मध्ये चैत्र पौर्णिमेचा तिथी हा 1 एप्रिल रोजी रात्रीपासूनच सुरू होणार आहे आणि 2 एप्रिल रोजी संध्याकाळपर्यंत असणार आहे. हनुमानाचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झाला असं मानलं जातं. त्यामुळे 2 एप्रिल रोजी पहाटेचा काळ हा पूजेसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. आता बघूया हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी शुभ मुहूर्ताची आणि वेळेच्या नियोजनाची सविस्तर माहिती. हनुमान जयंतीचा सण चैत्र पौर्णिमेला साजरा होतो. यंदा ही तिथी 2 दिवसात विभागली गेल्यामुळे वेळेचे महत्त्व अधिक आहे. पंचांगानुसार पौर्णिमा तिथी 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 सुरू होणार आहे. ही तिथी पूर्ण दिवस आणि रात्रभर सुद्धा असेल. ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 संपणार आहे. शास्त्रानुसार हनुमानजींचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झाला होता. 2 एप्रिल रोजी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी अस्तित्वात आहे. म्हणून गुरुवारी 2 एप्रिललाच हनुमान जन्मोत्सवाचा मुख्य दिवस असणार आहे. आता तुम्ही या दिवशी पूजा कशी करावी आणि पूजेचं उत्तम नियोजन कसं करावं, तर तुमची प्रार्थना आणि विधी हे वैश्विक ऊर्जेशी जुळण्यासाठी आपण काही वेळेचं पालन करू शकता. ते अत्यंत फायदेशीर ठरू शकतं. जसं ब्रह्ममुहूर्तात म्हणजे पहाटे 4 ते सकाळी 6 वाजताच्या दरम्यान आपण पूजा करावी. 2 एप्रिलच्या पहाटे उठून स्नान करावं हे उत्तम मानलं जातं. कारण हनुमान जन्मोत्सव हा प्रामुख्याने पहाटे साजरा केला जातो. त्याचबरोबर मुख्य पूजेची वेळ 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 आत असणार आहे. या वेळेत तुम्ही मुख्य पूजा आणि अभिषेक किंवा हनुमान चालीसाचं पठण पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. या वेळेत पौर्णिमा तिथीचा प्रभाव सर्वाधिक असतो असं सांगितलं जातं. आता 2 एप्रिल रोजी सकाळपासूनच मंदिरांमध्ये आपण दर्शनासाठी सुद्धा जाऊ शकता. सूर्योदयाच्या वेळी होणारी आरती अनुभवणं हे विशेष फलदायी मानलं जातं. आता आधी सांगितल्याप्रमाणे 2 एप्रिल रोजी गुरुवार आहे आणि जरी पौर्णिमा 1 एप्रिलला सुरू होत असली तरी हनुमान जन्मोत्सवाचे धार्मिक विधी हे 2 एप्रिलच्या सकाळी 7:41 करणं सर्वात शास्त्रशुद्ध ठरेल असंही सांगितलं जात आहे. या पवित्र दिवशी केलेली भक्ती आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणि शक्ती घेऊन येईल. मग आपणही या वेळेनुसार भगवान हनुमंताचा जन्मोत्सव साजरा करू शकता. आता हनुमान जन्मोत्सवाचं महत्त्व जाणून घेऊया. भगवान हनुमंत हे शक्ती, बुद्धी आणि भक्तीचे प्रतीक आहेत. भक्तांच्या